कोल्हेमळा येथील रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावा म्हणून आशाताई बुचके आणि स्थानिक नागरिकांनी पुणे या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली. या बैठकीमध्ये नेमकी चर्चा काय झाली ऐका तुम्ही. ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स. आपण त्यांना प्रस्ताव काय करत आहे की एक त्यांना आम्ही टाउन फंड द्यायला दाखवला होता की टाउन फंडच्या नियमाप्रमाणे जर आपण या लोकांनी शासकीय कामासाठी जर जमीन दिली तर त्यांना टिपॅक कसं मिळू शकतो असा टिपॅक आहे. टिपॅकवर त्या लोकांना आम्ही कन्व्हिन्स करत कारण की तुम्हाला आम्हाला जमीन द्या, आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकत नाही. तर प्रोसेस कंडक्ट करून त्याच्याबद्दल तुम्हाला टिपॅक कसं मिळेल ते पत्रकार फक्त पत्र सरकारची नोट आहे का की आपण नवीन काय आता तुम्ही काही तुम्हाला ब्रीफ करतो फक्त त्यांनी काय म्हटलं तेवढं तुम्ही डोळ्यात घालून घ्या. भूसंपादन याचा इन बिटवीन काय झालं तुम्ही त्या मिटिंगला असाल सुद्धा तिथं याचं भूसंपादन ह्यामध्ये आपण करत नाही. सगळ्यात पहिला मुद्दा असा आहे की मुळात तुमच्याकडे जे हे झालं हस्तांतरित झालं तिथेच मुळात चूक झाली. हा म्हणजे रस्ता PWDने जबाबदारी झटकली किंबहुना ते जबाबदारीला अपात्र ठरले तर त्यांनी त्या चुकीच्या पद्धतीने तुमच्याकडे हस्तांतरित केलं. ते चुकीचं झालेलं आहे असा पहिला आमचा तुमच्यावर म्हणजे त्यांच्या समजण्यावरूनच सांगितलं होतं. अशोक चव्हाणांनी पण सांगितलं की ताई तिथे गेल्यानंतर साळुंखे साहेबांशी आपण चर्चा करून मला सांगा काय आहे. आणि मग साळुंखे साहेबांनी पहिली समजून घेतलं. त्यावेळी कोण म्हणतं ते साळुंखेसोबत आपण एक कोणते कार्यकर्ता होतो बघा आपल्या बोललेच होते कोणतरी आपल्याकडे आपण तेव्हा बसलो साळुंखे साहेबांसोबत मी होतो ना मी पहिल्या मी होतो फर्स्टला होता की सेकंड फर्स्टला मी होतो नंतर तुम्ही पहिली साहेबांच्या सोबत झाली त्याला मी होतो म्हणजे फर्स्टला मी होतो तुम्हाला मी ते समजून सांगितले की आपल्या 2 मीटिंग झाल्या भूसंपादन करता येत नाही. याला भूसंपादन करायचं म्हटलं तर आपल्याला इडायरेक्ट कसं देऊ शकतो आणि त्याला आपण तिथे लावायचा प्रयत्न करेल. तुम्हाला नवीन काय करा टाउन पण ऍक्ट प्रमाणे आम्ही तुम्हाला त्याच्याबद्दल टिडायरेक्ट देऊ. ऑलरेडी तो सगळा पट्टा आपला रेसिडेन्शियल लागला आहे. यांचा कुठे लॉस होत नव्हता. आम्ही त्यांना कन्व्हिन्स काय केलं की प्रश्न द्या आता वहिवाट जर काढले तर काही आपली किती असे वहिवाट 5.5 नागरिक केला आपण बरोबर. आणि त्या माणिकडो धरणाच्या अनुषंगाने तो रस्ता त्यांच्याकडे मागणी करण्यात आली की बाबा इथून हे आण कारण गावातून शक्य नव्हतं. म्हणून कोल्हेमळ्यातल्या लोकांनी त्याला परमिशन दिलं कारण आपल्या तालुक्यात किती लोक अशी आहेत की ज्यांना हे हा रस्ता झाल्यानंतर किंवा दिल्यानंतर त्याला काही एक शिल्लक राहणार नाही. त्यातला हा तरुण आहे की त्याला आता एकही गुंठावर सुद्धा जागा नाही. हा भूमिहीन त्याचा पण विचारच केला नाही. माणुसकीच्या नात्याने झालं काम सुरू झालं. पण ज्यावेळी आता अष्टविनायक प्रकल्प आला त्यावेळी तरी निदान किमान PWDने आपले ज्यावेळी हस्तांतरित करायचे तर जे फुलफिल कम्प्लिशन पाहिजे की तिथला कोणाचाही त्याला विरोध होऊ नये कारण तुमच्याकडे ऍक्विजिशनची प्रोसेस नाही. तुम्ही रुपया देखील देणार नाही. तुम्ही एकही दुकान स्ट्रक्चर पाडणार नाही. शाळा पाडली तो वेगळा भाग पण येथे काहीच पाडणार नाही. सहमती लोकांनी कन्सेंटली ग्रामपंचायत जागा दिली तर आम्ही पाडलेले आता सगळं दिलेलं पण ते कधी त्याच्यामुळे त्या लोकांचाही फायदा आहे. बेल्ले शुक्रापूर रस्त्यात तुम्ही बघता तर 3-4 गावात आपण अतिक्रमण पाडलं. जेजुरी कोल्हापूर जेजुरी अतिक्रमण पाडलं. अतिक्रमण म्हणण्यापेक्षा लोकांनी आम्हाला सुमोठं काढून दिले. सुमोठं म्हणजे त्यांना माहिती होतं की हे झाल्याने आपला फायदा होणार. पण फायदा कोणाचा होणार आहे ज्याचं काही शिल्लक राहते त्यांचा होणार आहे. पण ज्याच्याकडे काही शिल्लकच राहणार नाही. या ऑडियन्सच्या केसमध्ये सांगतो तुमचा गट नंबर सुटतोय तुमचा लँडलॉक होतोय. फ्रँकली स्पीकिंग तुमचा गट नंबर डेव्हलपमेंटला राहत नाहीये. तुमची पट्टी छोटी राहते म्हणजे तुम्ही किती राहते शिल्लक सांगा. दहा लोक बसली तर हा जो प्लॉट आहे पूर्ण त्यांची तयारी आहे तो पूर्ण त्या ठिकाणी 10 लोकांचं कन्सर्ट घेऊन त्या ठिकाणी FSI तुम्ही याचे प्रपोजल टाका. तुम्हाला या रस्त्यासाठी देण्याचा आपण सुरू करू. या अख्खा गट नंबर आम्ही रस्त्यासाठी घेतलेला आहे. त्याचा अख्ख्या क्षेत्राचा तुम्हाला किती FSI लोड करता येईल. शेवटी कोणी असेल आपल्या घरातले लोक आहेत त्यांनी आज एक गुंठे करून हा एवढा कमर्शियल प्लॉट तुम्ही काय होणार का.
तसं पण टाकावं लागेल त्यांना. सपोज तर Sanction करायला गेला. sanction करायला गेला. हा काय झालं नाही DP ची झेरॉक्स फाईलमध्ये असेल. बरं का? साहेब, ते जे मगाशी सांगितलं तर हे स्वतः आम्हाला खंडाने ही जमीन ते आम्हाला माणिकटोल हा जडवाले घ्यायच्यात घ्यायचे आमच्या खूपवाले ते खंडाने घेतले. नाही, मला एक तुमची शंका जी आहे ना ते लोक आहेत ना ते तरी भावचिंते असे नाही असते ते काय करतात कुठं गेले मला फायदा आहे. सर पण किती वाईट हे तुम्ही नाही समजून घेऊ शकत, पण समजून घेण्याची वेळ नवीन पिढीची आलेली आहे. त्याला ते आज कळतंय, तो मार्केटमध्ये तो ते सिव्हिल कंस्ट्रक्शन मध्ये आहे, तर त्याला कळतं की बाबा साहेब आणि म्हणजे आपले लोकप्रतिनिधींना पण वाटते, अमोल कोल्हेंना पण वाटतं बाबा माझ्या कोल्हे मळ्यातलं एक आपल्या लोकांचं काहीतरी चांगलेच होईल, वाईट झालं नाही पाहिजे आणि चांगल्याच चांगलं काय देता येईल. तर मला असं वाटतं मी एक कार्यकर्ते म्हणून म्हणा किंवा त्या विभागाचं नेतृत्व करते आणि मला जर विचारलं तर मी म्हणेन की ही जी संधी तुम्हाला मिळते ती तुम्ही चांगल्या पद्धतीने विचारपूर्वक घेतली तर तुमचा फायदा आहे, तोटा नाही. आता ते याने ठरवलं पाहिजे. नाही तोच तसं नाही त्याच्या बाकीच्या लोक असं म्हणजे कधी चर्चा झाली काही ऑलवेज ना, एव्हरी टाइम ना, जेव्हापासून कोण आहे? ऑप्शन कोण आहे तो? आता आहे बाळगंध आहे, तो माझ्या बॅक फुटला आहे. तो हा. माझ्या लेफ्ट साईडला जे आहे ते मुंबई ते काय त्यांचं त्यांना हा जो आलाय तोच ना. हा. हा मग त्याचं काय मत आहे? पण त्यांनी पण सेफ डील केली आहे. चाली दाखवते इथे चाली कुठे गेली, आडवी चाली कुठे गेली करायला ते तुमच्या प्लॉटला लागून चाली आहे. जुनी चाली बंद आहे बरोबर, काढलेली इरिगेशनची आहे. गाडल्याची फंक्शन कमर्शियल आम्हाला काय काय मिळणार आहे या पर्सेंटेज तुम्ही ठरवू शकता का तुमच्या घरातल्या घरात की माझं क्षेत्र एवढं आहे, माझं 100 गुंठ्याच्या प्लॉटमध्ये तुम्ही जर 20 गुंठे वाले तर तुझं टक्के 20% तुमचा भाग, तुझं 60 गुंठे तो 60% तुझा हिस्सा. हे तुम्ही अख्खं एक प्रपोजल देऊ शकत नाही का? आज तुम्ही इंडिव्हिज्युअल पट्टी डेव्हलप केली तर तुमचं कमर्शियल काहीच वापर नाही आहे. तुमचं हृदय मी सेटबॅकचे नियम लावला तर तुमचं काय मिळणार आहे? हा 1 गुंठावाला तुम्ही जे म्हणलं नाही 1 गुंठे काय करणार आहेत ते काहीच करू शकत नाही. सेंटरपासून एक गोष्ट साहेब तुम्हाला सांगतो, आम्ही ती लोक आहेत ती आज शेती याला होत होती आधी ते कमर्शियल किंवा दुसरीकडे घ्या ना आणि तुम्ही. दुसरी गोष्ट की आता तो त्याला जे भात करायचं केंद्र भाताचं काढायचं तो हे झालं तर त्याच्यामध्ये काय होतात बिल्डरला भावला आमच्याकडे पैसे नाहीत. तुम्ही 50% बांधकामच करतायत 196 ला पैसे दिल्याशिवाय. साहेब, आता लगतचे जे शेतकरी आहे ना त्यांना पण बांधकाम करता येत नाही. हो. कारण ते सगळे एकत्र गेले तरच होऊ शकणार आहे, कारण त्यांचे पण पट्टे छोटे छोटे आहेत ना. तुम्हाला इथं जर एखादी टाउनशिप सक्सेस होऊ शकते, अख्ख्या पट्ट्यात या रोड पासून सगळं कमर्शियल झालेलं आहे. आपण जर असं ठरवलं पण नुसतं बोलतोय मला काही पॉईंट नाही. मला यांनी शब्द दिला होता, बाळासाहेब पाटे होते, की आम्ही संध्याकाळी बसणार. मी सरपंचाला पण सांगितलं होतं की त्या 4 लोकांना घेऊन बसा, त्यांच्याशी चर्चा करा की बाबा आपल्याला जायचंय आणि तुम्हाला पैसे मिळणारच नाही. जे तुम्हाला TDR मिळणार आहे त्याच्यामध्ये जे सहकार्य करून तुमचा फायदा होणार आहे त्याच्यामध्ये निश्चित तुम्ही विचार करा. तुमचा फायदाच होणार, लॉस होणार नाही. आणि ती मानसिकता तयार करून दादा म्हणले आम्ही लगेच उद्या बसतो, आम्ही चर्चा करतो, त्यांना सांगतो, त्यांना ते पटवतो. कारण जुनी पिढी जरी ते कळत नसेल तर नवीन पिढी तुझ्या की पोरांनी बसून मुलींनी बसून सुद्धा ठरवू तुम्ही शकता. काही सगळ्यांना बसवा आणि ते एकत्र केल्याशिवाय ते होणार नाही. 10 मीटरचा रस्ता जर तुम्ही तिथे केला तर तुम्हाला 1.5 नाही ना, 1.5चा TDR मिळेल, TDR म्हणजे FSI FSI. मिळेल. आणि जर 0.3 मीटरचा रस्ता असेल तर तुम्हाला 0.75चा FSI मिळेल. आणि हा फायदा तुम्हाला तसा इंडिव्हिज्युअल नाही करता येणार. तुम्ही सरकारच्या याच्यामध्ये योगदान दिलंय, तुमचा रस्ता गेलाय आणि त्याच्या आता रस्ता झाला पण आणि त्याच्या शेजारी आज जर आपण न्याय मागतोय तर आपल्याला कोर्टात जाऊन लवकर न्याय मिळेल असं नाही आणि आपल्याला एवढा वेळ बघायची आणि खेड्या घालायची गरज नाही. हे सांगितलं तो जी आर बघा. आता तुम्ही मागाशी तो शब्द दिला की बुवा आम्ही ते करतो, त्यांचं मुळात नारायणगावला हे जे काय हे मिळायचे ते आज हे नाही, त्याला नगरपालिकेला सुद्धा चालत नाही. महानगरपालिकेचा आज एरिया लागतो त्याचं येते. आता हे तुम्हाला सगळं मी काय की आपल्याला TDR देता येतो, कलेक्टरला पॉवर आहे, सार्वजनिक मालमत्ता सर्व घेतला, टाउन प्लॅनिंगचे आणि कलेक्टरचे अधिकारी आहेत. आम्ही फक्त युजली डिपार्टमेंट प्रस्ताव द्यायचा तुमच्याकडे. त्यांना जवळजवळ आम्ही त्याचं 1.5 एकर क्षेत्र घेतलं होतं रस्त्यामध्ये, मी त्याने दिलं पण त्याचं ते PTPवाल्याला पण तसंच प्रपोजल बनवून दिलं आपण. याच्यासाठी पण आपण चर्चा करू जेणेकरून या संपूर्ण याचं आपण डेव्हलप करून घेऊ. याच्यामध्ये ह्याची जास्तीत जास्त
शासकीय लोकांना तिथे जास्त वाव असतो, तिथे कोणी पैसे मागायला येत नाही किंवा काय होत नाही. शासनाचं आहे म्हणून त्या टाउन प्लॅनिंगला देखील आपल्याला सगळी मदत मिळेल आणि ह्यांच्याकडून आपण करून घ्यायचं आणि मग समोरच्याशी आपण टाईप करून तिथे करू शकतो ना. म्हणजे फायदा होईल की तुम्हाला आज याला 1.5 FSI आणि त्याला 10,000 मिळणार आहे. आता त्याचं 7 गुंठे चाललंय ना, 7 गुंठे म्हणजे इंटू 7,000, 7,000चं 1.5 पट म्हटल्यानंतर ते जाते की नाही 10.5 पर्यंत. आणि मग एवढी जर त्याला TDR मिळाला तर तो लोडेड करून त्या ठिकाणी उभं राहणार. आता तसाही तो डेव्हलप करणारा कोणी ठेवणार नाही. तर मग हे तुम्हाला इथे तर कॉर्नर आहे यांच्या बाबतीत, तर इकडून पण खालचे कमर्शियल होऊ शकतात, इकडून पण कमर्शियल होऊ शकतात. याचा अर्थ तो मोठा फ्रंटेज आणि त्याचा फायदा होऊ शकतो. त्याच्या शेजारचे दोन्ही गट त्याला जॉईन झाले तर तो आणखी चांगली स्कीम होऊ शकते. आणि सध्या तिथे स्कीम तर चालूच आहे, तुमच्या बंद नाही आहे कोल्हेमळ्यामध्ये. म्हणजे ज्यांनी काय डेव्हलप केलेला आहे तो बडेला आहे, ते कोणी आहे हां आय डोंट नो. FSI तर ऑलरेडी आहेच आम्हाला, त्याचा काही विषय येत नाही. कारण ऑलरेडी 4-5 जणांच्या बिल्डिंग झाल्या, त्यांनी FSI त्यांचा घेतला, काम ही प्रोसिजर केली, सगळं झालं. आता काही जी क्षेत्र आहेत, समजा माझ्या घराची जी क्षेत्र जाणार आहे 50 फुटापर्यंत आपल्याला कमर्शियल करायचं नाही रस्त्यापासून, 60 फुटापर्यंत रेसिडेन्शियल करायचं नाही, जे काही लिगल आहे ठीक आहे. आणि जो काय आपण म्हणतो FSI किंवा TDR सेल करता येईल किंवा हे करता येईल, तर ग्रामपंचायत एरियामध्ये तो आपल्याला शिफ्ट करता येत नाही, सेल करता येत नाही, ट्रान्सफर करता येत नाही किंवा बाजूच्या प्रॉपर्टीला अटॅच करून तो वापरता येत नाही. मग आता काही जणांचं क्षेत्र जे आता माझ्या घराचं क्षेत्राची रुंदी आहे 60 फूट किंवा पलीकडे अनिल कोल्हे त्यांचं तर रस्त्याला लागूनच आहे 20-30 फूट 1 गुंठा किंवा यांचं जे आहे. आता मग यांना जर तो विकता येत नाही, शिफ्ट करता येत नाही किंवा बाजूच्या जमिनीत वापरता येत नाही, तर मग तो आणि तो अधिकार फक्त FSI फक्त महानगरपालिकेसाठी सेलिंग. तर मग आम्ही तो TDR आणि FSI घेऊन करायचं काय? म्हणजे जे ज्यांचे क्षेत्र रस्त्याला पूर्व पश्चिम एकदम जोडून येत, याच्यावर सोल्युशन काय? याच्यावरच साहेबांनी सांगितलं. आता तुम्ही लेट आला म्हणून तुम्हाला कळलं नाही, परत आपल्याला सांगावं लागतं. तुम्ही इंडिव्हिज्युअल करायला गेलात तर ह्या सगळ्या अडचणी आहेत ज्या तुम्ही सांगितल्या. आणि तुम्ही जर जॉईंट केलं त्याचा 7/12 आणि तुमचा 7/12 तर एकत्र जॉईन केला आणि त्याचा जर प्रपोजल तुम्ही DP केलं तर तुमचा गेलेला 7/12चा पण पैसे त्याला मिळू शकतो. आता मी याच्यात सांगतो, आता अनिल भाऊचं जे घर म्हणतो तुम्ही जॉईंट डेव्हलप, त्याच्या पाठीमागे ऑलरेडी बिल्डिंग झालेली आहे. आमच्या घर जे आमच्या घराच्या पाठीमागे ऑलरेडी ज्याची त्याची स्वतःची घर आहे, तिथं डेव्हलपमेंटला जागा नाही. तुमचा गट नंबर 195 आहे का? तो 10.5 त्याला मिळू शकतं. आणि अशा पद्धतीने इथे येणारा जॉईंट वेंचरमध्ये जर जो पण येणार त्या ठिकाणी उभा राहिला तर बाकीच्या जबाबदाऱ्या ह्यांच्या आहेत की त्यांनी तिथून आपल्याला शासनाकडनं मदत करणार, कलेक्टर आणि हे. तर त्याचं प्रकरण आपोआपच चांगल्या पद्धतीने सुटतं. माझे वैयक्तिक माझे स्वतःचे 3 प्लॉट यांचे पण 3 प्लॉट आहे. माझे स्वतःचे 3 प्लॉट त्यांना पण आहे. त्या बाबतीत मला काही अडचण नाही. मी तिथे काही अडचण म्हणजे जिथं होतंय तिथं ठीक आहे, पण जिथं शक्य नाहीये, जिथं FSI वापरणं किंवा TDR वापरणं किंवा जॉईंट व्हेंचर करणं जिथं काहीच शक्य नाही, तिथं आपल्याला काहीतरी तरतूद झाली पाहिजे असं माझं मत आहे. आणि असे बरेच जण आहेत. आपण त्याच्या DPशी बोलून बघू ना, अशा केस अडचणीचं जे आज दिसतंय की तुला कुठला स्कोप दिसत नाही, तर ह्याच्या बाबतीत वेगळा वे-आउट काहीतरी काढायचा, त्या मॅडमशी बसून चर्चा करावी लागेल. जे तुझा प्रश्न आहे त्याचं उत्तर, परंतु ह्याचं क्लिअर कट होऊ शकतं असं दिसतंय की याला न्याय मिळू शकतो. आणि याच्या शेजारी दोघे त्यांना पण नसल्यामुळे आपण अडचणीत आलेलो आहे. ते सुरुवातच करून दिली नसती तर आपल्यासाठी यांना नक्कीच वेगळा विचार करावा लागला असता. पण आता आपण एवढ्या वर्षांनी जागे होतो की 25 वर्षापूर्वी माणिकडोह धरण झालं. माणिकडोहच्या धरणाच्या दळणवळणासाठी आपण तो रस्ता तात्पुरता दिला दादांच्या म्हणण्याप्रमाणे, आणि तो दळणवळणासाठी मोठ्या गाड्या आतून जाऊ शकत नाही म्हणून बाहेरून तो करून दिला. पण त्याच्यानंतर आपण पुढे काही त्याचा विचारच केला नाही की PWD भविष्यात हा रस्ता मोठा करेल, त्यावेळी आपल्याला अडचणी येऊ शकतात. आणि मग त्याने आपल्याला विश्वासात घेतल्याशिवाय किंवा आम्ही तुम्हाला तात्पुरती दिलेली तुम्ही ती कशी कायम केली, कशी स्वतःकडे ठेवून तुम्ही इकडे देऊ शकता, हे आपण त्यावेळी करायला पाहिजे होतं. ते काहीच केलं नाही. त्यावेळेला आपल्याला त्याचं तेवढं महत्त्व वाटलं. आषाढ महिना म्हणजे मांसाहार करणाऱ्यांची चंगळच. मांसाहार करायचा म्हणजे हवी
उत्तम चव सोबत बाजरीची भाकरी मांसाहार करण्यासाठी एक पर्वणी असणारे उत्तर पुणे जिल्ह्यातील अफलातून चवीचे एकमेव ठिकाण हॉटेल गुडलक. पुणे नाशिक हायवेवरील खेड शाखा क्रमांक 1 आणि आळेफाटा शाखा क्रमांक 2 खवय्यांसाठी हक्काचं ठिकाण. बसण्याची प्रशस्त व्यवस्था, फॅमिलीसाठी विशेष बैठक व्यवस्था, उत्तम स्वच्छता, मनमोहित करणारे वातावरण, प्रशस्त पार्किंग व्यवस्था, मनमिळावू व शिस्तप्रिय कामगार वर्ग आणि सर्वात महत्त्वाचं जिभेचे चोचले पुरवून तृप्त करणारी चव म्हणजे हॉटेल गुडलक. मांसाहारी पदार्थ कोणताही असो, चवीने खाणाऱ्यांसाठी एकच ठिकाण गुडलक. मांसाहारासोबतच शाकाहाराची देखील उत्तम व्यवस्था. तेव्हा आपला आखाड महिना साजरा करण्यासाठी आजच भेट द्या. पुणे नाशिक हायवेवर असलेलं साळकवाडी टोलनाक्याजवळ जिभेचे चोचले पुरवणारे आणि मांसाहार करण्याचे एकमेव ठिकाण हॉटेल गुडलक. मांसाहार करणाऱ्यांसाठी आता गुडलक. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.